तर विद्यार्थी मित्र, आज आपण दलित चळवळीच्या उदयाची जी कारणे आहे त्यांचा अभ्यास करणार. दलित चळवळीच्या उदयासाठी जी परिस्थिती कारणीभूत ठरली त्या परिस्थितीला जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. बघा, दलित चळवळींचा अर्थ आपण या मागच्या तासाला बघितलेला आहे की दलित चळवळ म्हणजे काय आणि दलित कुणाला म्हणायचं. हा भाग आपण मागच्या काही तासांमध्ये बघितलेला आहे. पण दलितांवर जे अन्याय आणि अत्याचार केले जात होते त्यांचं निवारण करण्यासाठी, ते अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी दलित लोकांनी एकत्रित येऊन किंवा दलितोत्तर नेत्यांनी दलितांना एकत्रित करून जी चळवळ निर्माण केली त्या चळवळीला आपण दलित चळवळ असं. द कॉजेस फॉर राईज ऑफ दलित चळवळ. त्यातलं पहिलं कारण आहे की सामाजिक विषमता. समाजामध्ये निर्माण झालेली सामाजिक विषमता, म्हणजे गरीब आणि श्रीमंत या गरीब आणि श्रीमंतांची जी दरी किंवा शोषणामधलं अंतर, गुलाम दास किंवा समाजातला एकंदरीत लोकांचा असणारा दर्जा हा काही जातीतल्या लोकांचा किंवा काही वर्णातल्या लोकांचा हा दर्जा अत्युच्च असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर काही जातीच्या लोकांचा समाजातील दर्जा हा अतिशय निम्न, तो खालच्या पातळीचा आहे. ही जी समाजामध्ये जी श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये, आणि या भावनेतून जी विषमता निर्माण झाली, 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील समाज जीवनावर वर्णव्यवस्थेचा मोठा पगडा होता. म्हणजे आर्यांनी जी वर्णव्यवस्था भारतामध्ये निर्माण केली, या वर्णव्यवस्थेचा प्रभाव हा भारतीय लोकांवर मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला बघायला. या वर्णव्यवस्थेतील समाज जीवनात, येथील समाज जीवनात वर्णव्यवस्था खोलवर रुजलेली होती. जाती व्यवस्थेच्या माध्यमातून जाती, पोटजाती, उपजाती यामध्ये समाज विभागलेला होता. आणि या जातींमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना निर्माण झाली की एका विशिष्ट जातीचे लोक हे श्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा दुसऱ्या जातीचे लोक हे कनिष्ठ, त्यापेक्षा आणखी कनिष्ठ असणाऱ्या जाती, त्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या जाती, अशा प्रकारे जातींची उतरंड तयार झाली. आणि समाजातील वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींना अनेक प्रकारचे विशेष अधिकार मिळत होते, तर कनिष्ठ जातीतील लोकांना मानवी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते. जे माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत, माणसाचे जे अधिकार, या हक्कापासून आणि या अधिकारापासून कनिष्ठ जातीतल्या लोकांना वंचित ठेवलं गेलं. जीवन जगण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं गेलं. श्रेष्ठ जातीतल्या लोकांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीनं कनिष्ठ जातीतल्या लोकांनी जीवन जगायचं.
त्यांचं जे असणारं स्वातंत्र्य आहे, त्यांचे जे असणारे मानवी हक्क आहे, या समाजामध्ये वावरण्यासाठी किंवा समाजामध्ये जीवन जगण्यासाठीचे, हे हक्क त्यांना मिळाले गेले नाही आणि त्यांच्यावर अनेक जाचक अशा प्रकारचे अटी लादण्यात आहे की त्यांचं समाजातलं वर्तन हे कशा पद्धतीचं असेल या संदर्भातल्या काही जाचक अटी लादण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ही जी समाजातली विषमता आहे, या विषमते निर्माण झालेल्या विषमतेमुळे लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आणि या भावनेतनं लोक एकत्र यायला लागले आणि आपल्यावर होत असलेला जो अन्याय आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी चळवळ करायला लागला. आणि या चळवळींनाच पुढे आपण दलित चळवळ असं म्हणतो. पुढे वंचिततेची भावना, रिलेटिव्ह डिप्रिव्हिजन, प्राचीन काळापासून अस्पृश्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलेले होते. जे अस्पृश्य जे लोक होते, जे दलित वर्गातले लोक होते, या लोकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि या सांस्कृतिक, धार्मिक या सगळ्याच हक्कांपासून त्यांना वंचित ठेवलं गेलं. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला गेला नाही, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं गेलं नाही किंवा प्रवेशही दिला गेला. सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांची नेहमी अवहेलनाच होत गेली. त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार, जी शोषित वर्गातल्या लोकांचा, दलितांचा जो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, तो देखील अधिकार हिरावून घेतला होता. म्हणजे अमानुष अशा प्रकारची वागणूक समाजामध्ये दिली जात होती व समाजाकडून निम्नतेची, कमीपणाची वागणूक दलित लोकांना दिली जात होती, म्हणजे कनिष्ठ जातीतल्या लोकांना दिली जात होती. उच्च जातीतील लोक ऐशारामात जीवन जगत होते, तर दलितांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने उपासपोटी राहावं लागत. म्हणजे उदरनिर्वाहाची साधनेही नव्हती, गुलामीचं जीवन समाजामध्ये जगावं लागत. जीवन जगण्यासाठी आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी श्रेष्ठ जातीच्या लोकांकडे त्यांना गुलामी करावी लागत, त्यांची सेवा करावी लागत. आणि मग आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या, त्या पूर्ण कराव्या लागतात. साहजिकच यामुळे दलितांमध्ये वंचिततेची भावना निर्माण झाली आणि या वंचिततेच्या भावनेतून, या असंतोषातून लोक एकत्र येत गेले आणि समाजामध्ये ही वंचितता दूर करण्यासाठी, अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी दलितांनी चळवळी करायला सुरुवात केली. म्हणजे जी वंचिततेची भावना आहे की माणूस म्हणून जगण्याचा आपला अधिकार हिरावून घेतलेला, स्वातंत्र्य नाही आहे, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी श्रेष्ठ जातींच्या लोकांची गुलामी करावी लागते, प्रत्येक गोष्टीपासून या कनिष्ठ जातीतल्या लोकांना वंचित ठेवलं गेलं आणि या वंचिततेच्या भावनेतून समाजामध्ये चळवळीची निर्मिती झाली किंवा ही वंचितता दूर करण्यासाठी चळवळीची निर्मिती. पुढे महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर
दलित बांधवांनी महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांचा विचार व कार्यातून प्रेरणा घेतली. म्हणजे महात्मा फुलेंनी जे विचार दलितांच्या उद्धारासाठी मांडले, शोषित आणि पीडितांच्या उद्धारासाठी मांडले, समाजातली गुलामगिरी नष्ट करण्यासाठीचे त्यांचे विचार, यातूनही कनिष्ठ जातीतल्या लोकांनी प्रेरणा घेऊन एक चळवळ निर्माण केली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी जे कार्य केलं, जी चळवळ निर्माण केली, त्यातूनही लोकांनी प्रेरणा घेतली. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी, त्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्याने नेतृत्व निर्माण होत गेले आणि वेगवेगळ्या दलित चळवळी विकसित होत गेल्या. महात्मा फुलेंनी अस्पृश्यासाठी व दलितांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, की आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव जर आपल्याला व्हायची असेल तर इतर लोक कशा पद्धतीचं जीवन जगतात हे कळणं गरजेचं. म्हणून शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन विचार, नवीन ज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण स्वतःच आपल्या उद्धारासाठी प्रेरित हो. यासाठी महात्मा फुल्यांनी अस्पृश्यासाठी व दलितांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे दलितांमधील काही व्यक्ती सुशिक्षित झालेल्या दिसतात. त्यांनीच पुढे पुढाकार घेऊन दलित चळवळींचे नेतृत्व केलेलं. तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशामुळे दलितांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. शिक्षण घ्यायचं, एकत्रित यायचं आणि आपल्यावर होत असलेले जे अन्याय, जे अत्याचार, त्याला दूर करण्यासाठी संघर्ष करायचा, एकत्रित येऊन संघर्ष करायचा. यासाठी जो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायचा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, यातूनही दलितांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. याचाच परिणाम म्हणून ते त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला विरोध करू लागले आणि त्यांनी संघर्ष सुरू केला. त्यांची असणारी जी गुलामीची अवस्था, त्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष सुरू झाला. आणि या महान नेत्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन काही दलित चळवळींची निर्मिती समाजामध्ये झालेली बघायला मिळते. दलितांमधील जाणीव जागृती आहे, अवेअरनेस. दलितांना इतर भारतीय नागरिकांबरोबर मूलभूत अधिकारांची जाणीव भारतीय राज्यघटनेद्वारे प्राप्त झाली, की आपल्यालाही काहीतरी अधिकार आहेत आणि त्या अधिकारावर आधारित जीवन जगण्याचाही अधिकार आहे. यांची जाणीवच मुळात भारतीय राज्यघटनेनं प्राप्त करून दिली. तोपर्यंत आपल्यालाही काही अधिकार असतात किंवा आहेत यांची जाणीवच नव्हती. कारण पिढ्यानपिढ्या संपूर्ण आयुष्य चालत आलेला पारंपरिक व्यवसाय करणे आणि आपला आणि आपल्या कुटुंबाचा
उदरनिर्वाहासाठी जी लागणारी आवश्यक अन्नधान्य असेल किंवा लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे. त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून मिळालेल्या हक्काचा उपयोग घेता यावा यासाठी ते संघटित होऊन चळवळी करताना दिसत नाही. जे भारतीय संविधानानं जे हक्क आपल्याला दिले, जे अधिकार आपल्याला दिले, त्यानुसार आपल्याला जीवन जगता यावं यासाठी ते संघटित होऊन चळवळी करताना दिसत नाही. आपला विकास आपणच केला पाहिजे अशी भावना सर्व दलित वर्गामध्ये निर्माण झालेली दिसून येते, की आपल्यालाच यातून आता बाहेर पडलं पाहिजे. आपला विकास आपणच केला पाहिजे आपल्यासाठी, किंवा आपल्याला या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी उच्च जातीतले लोक प्रयत्न करणार नाही, तर आपल्यालाच प्रयत्न केले पाहिजे. आपण संघर्ष केला पाहिजे आणि या संघर्षातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. या संघर्षातनं आपण आपले हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. यामुळे त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण झाल्याने ते हक्कासाठी व अधिकाराविषयी मागणी करत आहेत. यामुळे दलित चळवळीला चालना मिळत असलेलं बघायला. या कायद्यानं मिळालेले जे अधिकार त्याच्याविषयीची जाणीव जागृती लोकांमध्ये झाली आणि या जाणीव जागृतीतून लोक हे आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी चळवळी करत असताना बघायला मिळतात. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. शिक्षणाचा प्रचार हा मोठ्या प्रमाणावर झाला, त्याचा प्रसार झाला. सर्वसामान्य लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यासाठी विशेषतः महात्मा फुले आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई या दोघांनी प्रचंड कष्ट घेतले आणि त्यांनी घेतलेल्या या कष्टामुळे समाजात अतिशय गुलामीचं जीवन जगत असणाऱ्या किंवा कनिष्ठ पातळीवरचं जीवन जगत असणाऱ्या लोकांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. माणसं शिक्षण घेऊ लागली. शिक्षणातून नवे विचार, नवं ज्ञान किंवा माणसांच्या समाजामध्ये जीवन जगण्याच्या पद्धती याविषयीची माहिती आणि आपल्या समाजाचा असणारा जो इतिहास आहे, की आपले पूर्वज कशा पद्धतीने जीवन जगत होते आणि आपण कशा पद्धतीने जीवन जगतो, आपले पूर्वज कोण होते, या सगळ्या घटकांची माहिती या शिक्षणाच्या माध्यमातून लोक घ्यायला लागले आणि यातून प्रेरणा घेऊन आपल्या हक्कासाठी, आपले पूर्वीचे हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक संघर्ष करायला लागले. माणसासारखे जीवन जगता यावे यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळते. माणूस म्हणून जीवन जगता यावं, की आम्हीही या भूतलावर जन्म घेतला, इतर माणसांसारखेच आम्हीही माणूस आहोत. इतरांना जे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहेत ते जगण्याचे अधिकार आम्हालाही मिळाले पाहिजे. म्हणून दलित चळवळ गतिमान करण्यासाठी शिक्षणाचा झालेला प्रचार आणि प्रसार हा घटक कारणीभूत ठरतो. त्यामुळे दलितांना उच्च शिक्षित होता आले, शिक्षण घेता आले आणि आपल्या जातीतील लोकांना या गुलामगिरीतून त्यांची सोडवणूक करता आली. त्यांच्यासाठी शैक्षणिक सोयी, सवलती, नोकरीच्या ठिकाणी राखीव जागा इत्यादी असल्यामुळे शिक्षण विषयक प्रेरणा निर्माण झाली आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे
दलितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी मानवी मूल्यांची ओळख झाली. हे मिळाले नाही आहे, पण किमान ओळख झाली शिक्षणाच्या माध्यमातून, की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे आम्हालाही मिळालं पाहिजे. आमच्यावरही अन्याय होता कामा नये. आम्हालाही समाजामध्ये बंधुभावाची वागणूक मिळाली पाहिजे. या सगळ्या जे मानवी मूल्य आहेत, या मानवी मूल्यांची ओळख शिक्षणाच्या माध्यमातून झालेली बघायला मिळते. पुढे सरकारवर दबाव टाकण्यासाठी, की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यानुसार आम्हालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी लोक एकत्र यायला लागले आणि सरकारवर दबाव टाकायला लागले. परिणामी दलितांविषयीचे जे सरकारचं धोरण होतं, ते धोरण सरकारला बदलावं लागलं. दलितांविषयीचं जे भारत सरकारचे धोरण आहे, ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अतिशय उदासीन अशा स्वरूपाचे होते. राज्यघटनेने या सगळ्या गोष्टी दिल्या. राज्यघटनेनं स्वातंत्र्य दिलं, समता दिली, बंधुता दिली, न्याय दिला, पण प्रत्यक्ष समाजामध्ये मात्र माणसांना बंधुभावाची वागणूक मिळत नव्हती. राज्यघटनेनं मिळाली, पण समाजामध्ये मात्र अशा प्रकारची वागणूक मिळत नव्हती. दलितांवरचे अत्याचार वाढत गेले, समाजात पराकोटीची विषमता निर्माण झाली आणि त्यांना मानवी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. जे एका बाजूला घटनेनं अधिकार दिले, मानवी हक्क दिले, आणि या मानवी हक्कापासूनही स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्येही त्यांना वंचित ठेवण्यात आलं. म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सरकारवर दबाव टाकून हे आपले हक्क मिळवण्यासाठी कनिष्ठ जातीतले लोक किंवा दलित बांधव एकत्र आले आणि त्यांनी चळवळी करून सरकारवर दबाव टाकून किंवा दबाव आणून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. दलितांच्या हितसंबंधांची पूर्तता करण्यासाठी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास मनाई होती. त्यामुळे त्याविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याचा जो सत्याग्रह आहे, त्यामुळे दलित लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार मिळाला. की जे सार्वजनिक पाणवठे आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता. म्हणजे पाणी प्यायला पाणी मिळत नव्हतं, तर जीवन कशा पद्धतीने जगायचं, असे भयंकर प्रश्न या कनिष्ठ जातीतल्या लोकांच्या समोर होते. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी, या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. दलित पॅंथरने एक चळवळ उभी केली. आणि चळवळ उभी करून या चळवळीच्या माध्यमातून दलितांचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. दलितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक हितसंबंधांची पूर्तता करण्यासाठी चळवळी निर्माण झाली. तसेच दलितांना शैक्षणिक सोयी सवलती देण्यात याव्यात व त्यामध्ये वाढ करावी,
सरकारने दलितांच्या सामाजिक व राजकीय हित संबंधांकडे लक्ष द्यावे यासाठी सुद्धा दलितांनी चळवळी निर्माण केलेल्या बघायला मिळतात. अनिष्ट प्रथांच्या उच्चाटनासाठी ज्या आर्य कालखंडामध्ये 4 वर्ण निर्माण झाले आणि 4 वर्ण निर्माण झाल्यानंतर चौथा वर्ण जो आहे शूद्रांचा, या शूद्र वर्णावर किंवा शूद्र वर्णातल्या लोकांवर निर्बंध घालण्यात आले. अनिष्ट प्रथांच्या किंवा दुष्ट सामाजिक प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी दलित युवकांनी चळवळी सुरू. जे अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक असल्याने तो नाहीसा करण्यासाठी लोक एकत्र येऊ लागले. अस्पृश्यता हा कलंक आहे, मानव समाजाला, मानव जातीला लागलेला कलंक. पण ज्या वेळेला मी जन्माला आलो त्यावेळेला माणूस म्हणून सगळीच माणसं सारखी आहे. पण या समाजामध्ये जीवन जगत असताना काही लोकांना स्पृश्य आणि काही लोकांना अस्पृश्य अशा स्वरूपाची वागणूक मिळायला लागली आणि अस्पृश्य लोकांचं समाजातलं जीवन जगणं हे असह्य होऊन गेलं. म्हणून हा मानव जातीला लागलेला कलंक याला पुसून काढण्यासाठी समाजामध्ये चळवळी निर्माण झाली. तसे डॉक्टर बाबासाहेबांनी महार वतने व खोती पद्धत नाहीशी करण्यासाठी चळवळी केल्याचे दिसून येते. या विविध किंवा या वेगवेगळी जी कारणं आहेत, या कारणांसाठी किंवा यांच्या उद्धारासाठी समाजामध्ये दलितांच्या चळवळी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला. विषमता, वंचितता, शिक्षणाचा अभाव, किंवा समाजातली जी अस्पृश्य अशा स्वरूपाची दिली जाणारी वागणूक होती, या सगळ्यातून सोडवणूक व्हावी यासाठी दलितांच्या चळवळी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र, या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांनी त्यांचं नेतृत्व करून वेगवेगळ्या दलित चळवळींची निर्मिती केली आणि या दलित चळवळींनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. या चळवळींच्या उदयाची जी कारणे आहेत तो भाग आज आपण या ठिकाणी बघितला. तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके, थँक यू सो मच.